गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण जे युनिट जे शिकतोय ऑसोलेशन्स त्यामध्ये 16 नंबरचा आज आपण व्हिडिओ बघणार आहे. दोन पॉईंट्स बघणार आहे आपण. एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलमचा काय केला स्टडी केला आणि तो जो पिरियड काढला होता T = 2π√L/z. ओके. नाव जो आपण आता सिम्पल पेंडुलमचा स्टडी केला ऑसोलेशनमध्ये आणि रोटेशनल डायनॅमिक्समध्ये कशाचा स्टडी केला आपण कोनिकल पेंडुलमचा. मग त्याचे आपल्याला व्हॉट इज द डिफरन्स किंवा डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिम्पल पेंडुलम याचा आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचा आहे. जर तुम्हाला बोर्ड एक्झामला 2 मार्कला जर क्वेश्चन जर विचारला तर व्हॉट इज डिस्टिंग्विश बिटवीन किंवा डिफरन्स काय कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम. ओके. कोनिकल पेंडुलमचा ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि सिम्पल पेंडुलमचा आपण ऑसोलेशनमध्ये काय करतोय स्टडी करतोय. त्यामध्ये आपण त्याचा पिरियड काढलेला आहे. सिम्पल पेंडुलमचा सुद्धा आपण आणि कोनिकल पेंडुलम मध्ये पण पिरियडचा आपण काय केलता स्टडी केलता. बघा आता कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम्स आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम. ज्यावेळेस हा जो बॉब आहे बॉबला मी असं डिस्प्लेस करणार आहे की त्याला अशी मोशन देणार आहे तो बॉब बघा कोणती मोशन परफॉर्म करते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स. ओके. त्याची व्हेलॉसिटी काय असते अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट. हा जो आहे तो कोनिकल पेंडुलम. ओके. मोशन ऑफ ए बॉब बॉब काय परफॉर्म करते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स आणि स्ट्रिंग काय डिस्क्राइब करते कोण त्याला आपण काय म्हणलं तो कोनिकल पेंडुलम. ऑलरेडी रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये त्याचा स्टडी करतात. आणि सिम्पल पेंडुलम म्हणजे काय तर हा बॉब मीन पोझिशन पासून डिस्प्लेस केला आणि रिलीज केला तर हा बॉब का ते असा ऑसिलेट्स. इट्स लाईक सिम्पल पेंडुलम. ही जी मोशन आहे ती सिम्पल पेंडुलमची. आणि ज्यावेळेस ह्या बॉबला मी अशी मोशन देणार आहे ही जे ते कोणते कोनिकल म्हणजे कोनिकल पेंडुलम्स. ओके. आता आपण फर्स्ट डिस्टिंग्विश बघणार आहे. बघा फर्स्ट डिस्टिंग्विश आहे हा ट्रॅजेक्टरी म्हणजे तो पाथ. द ट्रॅजेक्टरी अँड द प्लेन ऑफ द मोशन ऑफ द बॉब इज हॉरिझॉन्टल सर्कल. तो जो बॉब जो असणार आहे ओके हा जो बॉब आहे ओके त्याचा ट्रॅजेक्टरी म्हणजे काय पाथ किंवा भ्रमण अँड द प्लेन ऑफ द मोशन त्याची प्लेन ऑफ द मोशन ऑफ बॉबची कशी असणार आहे हॉरिझॉन्टल सर्कल. तर तुम्हाला मी दाखवले कशी असणार आहे हॉरिझॉन्टल सर्कल. बघा अशी इट्स लाईक ओके. हा कोनिकल पेंडुलमचा हा जो पाथ आहे त्याचा ट्रॅजेक्टरी आणि ते कसा आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल्स. आता आपण सिम्पल पेंडुलम साठी बघू. द ट्रॅजेक्टरी अँड द प्लेन ऑफ मोशन ऑफ ए बॉब बॉबची मोशन कशी असणार आहे बघा इज द पार्ट बघा इज ए व्हर्टिकल सर्कल. आता व्हर्टिकल सर्कल काय असणार बघा इज ए पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कलचा अर्थ काय बघा. ऍक्च्युली बॉब कसा आहे आपला असा इट्स लाईक सिम्पल ओके. आणि पूर्ण जर असा फिरला तर तो काय इट्स लाईक व्हर्टिकल होईल. व्हर्टिकल सर्कल हा जो बॉब आहे असा फिरतोय पूर्ण जर असा जर फिरला तर इट्स लाईक कोणती मोशन असणार आहे व्हर्टिकल सर्कल. आणि हा जो आहे तो पहिला जो आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल आणि सिम्पल पेंडुलम साठी तो असा फिरणार आहे. पण पूर्ण जर असा जर फिरला तर तो काय असणार आहे इट्स लाईक व्हर्टिकल सर्कल. समजला फरक. आता दुसरा जो असणार आहे कायनेटिक एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट. बघा याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असणार आहे कॉन्स्टंट. हा बॉब आहे बॉब इथे येणार आहे इथे येणार आहे इथे येणार आहे इथे येणार आहे. तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट असते. वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी काय असणार आहे कॉन्स्टंट. वेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट असते कारण आपला जो हा जो बॉब आहे कोनिकल पेंडुलम मध्ये ही जी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. आणि वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे कॉन्स्टंट. आणि तो एच एवढ्या उंचीवरती म्हणजे इथून हा समजा ग्राउंड सरफेस असेल ग्राउंड सरफेस वरती समजा 1 2 3 4 5 6 7 8 ह्या जर पोझिशन बघितल्या तर ही जर हाईट बघितली फर्स्ट साठी सेकंड साठी बघितली थर्ड साठी बघितली फोर्थ साठी फिफ्थ साठी सिक्स साठी सेवन साठी 8 साठी बघितल्यावर ती काय असणार आहे एचच असणार आहे. ते पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय असणार आहे
कॉन्स्टंट असणार आहे, कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट. हा सगळ्यात महत्त्वाचा बघा, कोनिकल पेंडुलम मध्ये कायनेटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, कॉन्स्टंट. ज्यावेळेस हा बॉब फिरत असेल तर ग्राउंड सरफेस पासून हा पूर्णपणे सेम हाईट वरती फिरतोय, तो सेम हाईट वरती फिरतोय, हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते आणि त्याची कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असणार आहे. आणि बॉब ह्या पोझिशनला ओके, कायनेटिक म्हणजे ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल काय असणार आहे, कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवा. इथं बघा आता घेतला सेकंड, इथं कायनेटिक एनर्जी and gravitational potential energy are interconverted and their sum is constant. Interconverted म्हणजे काय बघा आता, ही मीन पोझिशन असा ऑसिलेट होणार आहे. हे कोणते असणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन्स. बघा एक्स्ट्रीम पोझिशनला इथं मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, मॅक्झिमम. त्यामुळे कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असणार आहे, मॅक्झिमम. आणि डिस्प्लेसमेंट काय असते, इथं डिस्प्लेसमेंट मीनला काय असते, 0. त्यामुळे पोझिशन म्हणजे पोटेन्शियल काय असणार आहे, 0 असते. जसं हा बॉब इकडे डिस्प्लेस होतो त्यास व्हेलॉसिटी काय जाते, कमी कमी कमी. इथं व्हेलॉसिटी काय होते, मिनिमम. व्हेलॉसिटी मिनिमम झाली की कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होते, मिनिमम. आणि डिस्प्लेसमेंट वाढते, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होते, तर पोटेन्शियल एनर्जी काय होते, मॅक्झिमम. आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, येते का लक्षात. ऑलरेडी आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी एक्सप्रेशन मध्ये स्टडी केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस बॉब इथं असेल मीन पोझिशनला त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय असते, मॅक्झिमम. त्यावेळेस कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते, डिस्प्लेसमेंट 0, पोटेन्शियल 0. ज्यावेळेस हा बॉब इकडे जातो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते, पोटेन्शियल एनर्जी काय वाढत जाते. बघा ज्यावेळेस बॉब ह्या मीन पोझिशनला असेल आणि ज्यावेळेस बॉब मीन पोझिशनला असल्यामुळं, ज्यावेळेस बॉब इथं असेल मीन पोझिशनला, एक्झॅक्ट तो असा ऑसिलेट होत असतो. तुम्ही म्हणताल बॉब रेस्ट इन 0 कशी काय, आपण हे ऑलरेडी सेकंड व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ज्यावेळेस बॉब इथे येतो, मीनला येतो, त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय असते, मॅक्झिमम. व्हेलॉसिटी मॅक्झिमम असल्यामुळे कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असते, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 mv². कायनेटिक एनर्जी काय असते, 1/2 mv². त्यामुळे व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असणार आहे, मॅक्झिमम. परंतु डिस्प्लेसमेंट इथं काय होते, 0 होते, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय होते, 0 होते. ज्यावेळेस बॉब इकडे जातो त्यावेळेस कायनेटिक एनर्जी व्हेलॉसिटी काय होते, कमी कमी कमी. आणि इथे काय होते, 0. म्हणजे व्हेलॉसिटी 0 होते, कायनेटिक एनर्जी 0 होते. परंतु ज्यावेळेस हा बॉब इकडे डिस्प्लेस होत जातो त्यावेळेस डिस्प्लेसमेंट हळूहळू काय जाते, वाढत. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. इथं काय होते, मॅक्झिमम. इथं मॅक्झिमम होते पोटेन्शियल, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी काय होते, 0. परत बॉब इकडे येतो, बॉब ज्यावेळेस इकडे येतो त्यावेळेस पोटेन्शियल, डिस्प्लेसमेंट कमी कमी होते. डिस्प्लेसमेंट कमी झाली की पोटेन्शियल एनर्जी आणि व्हेलॉसिटी वाढत जाते, परत कायनेटिक एनर्जी वाढत जाते. म्हणजे ही जी एनर्जी आहे इंटर कन्व्हर्जन होतं त्यांच्यामध्ये कायनेटिकचं पोटेन्शियल. पण टोटल एनर्जी त्यांची सम जर केली ना तर ती काय असते, कॉन्झर्ट किंवा काय असते, कॉन्स्टंट असते. ओके, सेकंड पॉईंट, ह्यामध्ये फरक आहे लक्षायचं. इथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट. परंतु कायनेटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटी पोटेन्शियल काय ते कन्व्हर्जन होतं, त्यांचं इंटर कन्व्हर्टेड होतात. आणि देअर सम काय असतो, कॉन्स्टंट. ओके, आता पुढचा जो आहे द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. बघा आता हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो असणार आहे, आपल्याला माहिती आहे रोटेशनल डायनामिक्सचा कोनिकल पेंडुलमचा व्हिडिओ बघा, मी तुमच्या लक्षात येईल. टेन्शन कुठं असतं अलॉंग द स्ट्रिंग, T' म्हटलं होतं. वेट कुठं असतं, mg. आणि तर रिझॉल्युशन करतो टेन्शनचं. एक कॉम्पोनंट कोणता मिळतो, हा T' sin θ. आणि एक कॉम्पोनंट कोणता मिळतो, T' cos θ. हा जो कॉम्पोनंट आहे हा T' sin θ, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेन द सर्क्युलर मोशन्स. म्हणजे हा जो कॉम्पोनंट काय करतो, रिस्पॉन्सिबल आहे, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळे ह्या कोनिकल पेंडुलमची सर्क्युलर मोशन करते, मेंटेन होते. बघा द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स, हा जो फोर्स आहे लक्षात, हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे हा हॉरिझॉन्टल आहे कोणता, T' sin θ. हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू द टेन्शनचा आहे तो T येतं. ओके, इज द नेसेसरी काय प्रोव्हाइड करतो तो, सेंट्रिपिटल फोर्स. तो काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपिटल, जेणेकरून त्या बॉबनी काय केली पाहिजे,
सर्क्युलर मोशन मेंटेन केली पाहिजे. म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल कंपाऊंड कशाचा आहे, टेन्शनचा आपण काय केले, रिझॉल्युशन केलेलं आहे. बघा आता हॉरिझॉन्टल कंपाऊंड म्हणजे कोणता, टी डॅश साइन थिटा ऑफ द फोर्स ड्यू टू द टेन्शन इज द काय असणार आहे, कशासाठी आवश्यकता आहे तो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स काय प्रोव्हाइड करतो, तर सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी त्या बॉबची. ओके, आता इथं बघू आपण तिसरा. इथं बघा आता आपला बॉब असा ऑसिलेट होता, टेन्शन टी डॅश, इथं वेट mg, वेटचं आपण रिझॉल्युशन केलं. ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा, 15 नंबरचा व्हिडिओ. एक कोणता कंपाऊंड असतो, हा mg cos थीटा. आणि हा कोणता असतो, टेंजेन्शियल कंपाऊंड कोणता, mg sin थीटा. हा काय असतो, टेंजेन्शियल कंपाऊंड. ही जी सर्कल आहे असा वर्टिकल सर्कल, त्याला ही टेंजेंट आहे. बघा तर टेंजेन्शियल कंपाऊंड कोणता, mg sin थीटा. टेंजेन्शियल कंपोनेंट ऑफ द वेट्स आहे. आणि इथं कोणता, हॉरिझॉन्टल कंपोनेंट कशाचा आहे, टेन्शनचा आहे. हा हॉरिझॉन्टल, ही हॉरिझॉन्टल म्हणतात. आणि हा काय सर्कल असलेली टेंजेंट. ओके, तर टेंजेन्शियल कंपोनेंट ऑफ द वेट. आणि इथं हॉरिझॉन्टल कंपोनेंट कशाचा आहे, टेन्शनचा आहे. कारण टेन्शन रिझॉल्व केले, इथं वेट रिझॉल्व केले. गव्हर्निंग द फोर्स हा लागतोय कशासाठी, बघा, फोर्स फॉर द एनर्जी कन्वर्जन्स ड्युरिंग द मोशन्स. ऍक्च्युली हा जो फोर्स आहे तो बॉबला कुठं आणत असतो, या पोझिशन कडे आणत असतो, टुवर्ड्स द मेन पोझिशन कडे. ओके, ज्यावेळेस बॉब इथे त्याचा हाच कंपाऊंड त्याला इकडे आणत असतो. आणि फोर्थ जो आहे, फोर्थ पिरियड माहिती, टी इज इक्वल टू 2π√L cos थीटा अपॉन जी. हे पण आपण प्रूव्ह केलेले. आणि सिंपल पेंडुलमचं काय असतं, टी इज इक्वल टू 2π√L अपॉन जी. ओके, हे जे आहेत आपले 6 डिस्टिंग्विश टेक्स्टबुक मध्ये दिलेले फोर्स सफिशियंट आहेत, इज आहेत. बघा आपण हे जे बघितले ते करा तुम्ही, स्क्रीनशॉट मारा किंवा पॉज करून द्या. ओके, पुढचा एक आपण पॉइंट बघणार आहे, सेकंड पेंडुलम. ऍक्च्युली तो सिंपल पेंडुलम नंतर आहे, नंतर डिस्टिंग्विशन मी अगोदर घेतलेला आहे. एनिवे सेकंड पेंडुलम अतिशय इझी पॉइंट आहे. बघा सेकंड पेंडुलम, सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम त्याची डेफिनेशन लिहितो मी. सेकंड पेंडुलम म्हणजे काय असणार आहे, ए सिंपल पेंडुलम. हा सुद्धा सिंपल पेंडुलम, ए सिंपल पेंडुलम, ए सिंपल पेंडुलम whose period is 2 seconds. 2 seconds is called त्याला आपण करणार सेकंड पेंडुलम. ओके, म्हणजे सिंपल पेंडुलम असणार आहे, त्याचा पिरियड काय असणार आहे, 2 सेकंड. फॉर एक्झाम्पल हा आपण म्हणू सेकंड पेंडुलम. आणि जसं आपण इथून रिलीज केला, बघा परत तिथे येण्यासाठी काय लागलं, सॉरी, ज्यावेळेस आपण इथून रिलीज करणार आहे आणि एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी, बघा एक ऑसिलेशन टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन, तो म्हणजे काय असतो, पिरियड. म्हणजे सेकंड पेंडुलमचा पिरियड काय असणार आहे, सिंपल पेंडुलम हुज पिरियड इज किती असणार आहे, 2 सेकंड. म्हणजे 2 सेकंड लागणार आहे. ज्यावेळेस आपण इथून रिलीज करू, ओके, तर इथे येण्यासाठी किती वेळ लागतोय, 2 सेकंड. म्हणजे हा किती असणार आहे, 1 सेकंड. आणि एक ऑसिलेशनसाठी किती लागणार आहे, 2 सेकंड. म्हणजेच हे सिंपल पेंडुलम, हा सुद्धा काय सिंपल पेंडुलम आहे. हे सिंपल पेंडुलम
हुज पिरियड किती असणार आहे, त्याचा पिरियड किती असणार आहे 2 सेकंड्स, त्याला आपण करणार आहे सेकंड्स पेंडुलम. म्हणजे इथून बघा, इथून जर रिलीज केला तर परत इथे येण्यासाठी किती लागणार आहे 2 सेकंड्स, त्याला आपण करणार आहे सेकंड्स पेंडुलम. नाउ वी नो द, आपल्याला माहिती आहे वी हॅव द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज, पिरियड आपण लास्ट लेक्चरला काढलाय, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. ओके, नाउ सेकंड पेंडुलम साठी बघू. सिंपल पेंडुलम साठी फॉर सेकंड्स पेंडुलम सेकंड पेंडुलम साठी काय बघा, टी एस 2 पाय एल एस अपॉन जी. ओके, आणि पिरियड काय सेकंड पेंडुलमचा 2 सेकंड, तो इथं पुट करू, 2 पाय अंडर रूट एल एस अपॉन जी. हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय मिळेल 1 पाय अंडर रूट एल एस अपॉन जी. इक्वेशन नंबर काय देण्याची गरज नाही. आणि हा जो एल एस असणार आहे, एल एस म्हणजे काय असणार आहे, लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम, लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. ओके, म्हणजे आपल्याला जे इक्वेशन्स मिळालेले आहे इथे मी लिहितो, टी इज इक्वल टू सेकंड्स, सेकंड पेंडुलमचा. नाउ दिस इक्वेशन, 1 pi under root LS means length of second pendulum, G squaring on both sides, म्हणजे 1 स्क्वेअर काय असणार, 1 पाय स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे काय मिळेल LS अपॉन G. देअरफॉर हा जर इकडे मल्टिप्लाय होईल, हा इकडे काय डिवाइड, हा इकडे जाईल आणि हा इकडे डिवाइड होईल, म्हणजे काय मिळेल LS G अपॉन पाय स्क्वेअर्स. ही काय म्हणजे लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. आणि ही जी लेंथ आहे, जर आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहित असेल, वी नो द व्हॅल्यू ऑफ जी ऍट दॅट प्लेस, त्या प्लेसची जर आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर माहिती असेल ना, तर आपण लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो बाय डुइंग दिस. म्हणजे आपण ज्या प्लेसवरती जिथं आपण एक्सपेंड करणार आहे तिथली जर आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर समजली, तर त्या प्लेस तिथं आपण काय करू शकतो, लेंथ ऑफ सेकंड पेंडुलमची काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. किंवा वी नो द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, जर आपल्याला लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम जर समजला, तर आपण त्याच्यावरून काय करू शकतो, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करू शकतो त्या प्लेसची. ओके, बघा, म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर समजली तर आपण लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम फाइंड आउट करू शकतो. आणि जर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम जरी समजले, तर त्या प्लेसची आपण काय करू शकतो, ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी, आणि ग्रॅव्हिटीवरून आपण काय करू शकतो, लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. सिंपल पॉइंट आहे, 2 मार्क्सला हा विचारतात किंवा ह्याच्याबद्दलचा डिफरन्स फक्त लक्षात ठेवायचं. सिंपल पेंडुलम त्याचा पिरियड काय असणार आहे 2 सेकंड्स. ओके, राईट डाऊन.